नवी मुंबई भाजप महिला आघाडीच्या वतीनं कोपरखैरणे इथं लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं लाडका देवाभाऊ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते। यावेळी तब्बल 5000 महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना आलेल्या महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला, तर ऑनलाईन उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिलांनी योजनेचा लाभ मिळाल्यानं आनंद व्यक्त करत आभार मानले। आमदार गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना आणल्या, तर उपमुख्यमंत्री कालखंडातील त्यांनी महिलांसाठी चांगलं काम केलं। त्याचप्रमाणे नवी मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी केल्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून घेतल्याचं सांगून याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला 2014 साली ज्याला मुख्यमंत्री झाले, त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य, ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे। मागेल त्याला तलाव, शेततलाव, अटल सेतू, मुंबईचा सागरी मार्ग, मेट्रो, अशा विविध योजना त्यांनी काढल्या। आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे, या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला। आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। गेली 25 वर्ष आणि ही जो ओसाड झालेली 5 वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिनींची आम्ही काळजी तर घेतच आहोत। भविष्यकाळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार आहे। या शहरातल्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक या सर्व बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत। आणि ती आमची बांधिलकी, आम्ही कोणावर उपकार करत नाही, बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे। भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल, असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात, शहरात देवाभाऊ या संज्ञेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षाबंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे। आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्य स्तरावर जसं त्यांचं काम आहे, तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे। तो विश्वास सार्थ करू।